प्रो मुनीम दैनंदिन अकाउंटिंगसाठी तुमचा पर्सनलाइज अकाउंटंट। मुंबईमध्ये सकाळी 6 ते 8 या 2 तासामध्ये 170 मिलीमीटर पावसाची नोंद। मुंबईकरांसाठी पुढील 12 तास अतिशय महत्त्वाचे, गरज असेल तरच घराबाहेर पडा, मुंबईकरांना मुख्यमंत्र्यांचं आवाहन। मुंबईत पावसाचा जोर वाढल्यामुळे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे लोकल खोळंबल्या, तर दादरसह पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक संथ गतीने सुरू, अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद। मुंबईच्या वीरा देसाई रोडवर पाण्यामध्ये अडकलेली मर्सिडीज बाहेर काढली, 2 टोईंग व्हॅनच्या मदतीने मर्सिडीज कार बाहेर काढण्यात यश। मुसळधार पावसामुळे शहरातील सर्व शाळांना सुट्टी, माटुंगा पोलीस ठाण्याजवळ पाण्यामध्ये अडकलेल्या स्कूल बसमधल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी सुरक्षित बाहेर काढलं। माटुंगा पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळेत केलेल्या मदतीचं सर्वत्र कौतुक। उद्या मुंबईतील शाळांना सुट्टी द्यायची की नाही याचा निर्णय संध्याकाळी महापालिका घेईल। मुंबईतील पावसाचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मुंबईमध्ये पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट, सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसानं वडाळा, कुर्ला, दादरसह अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं। पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहणार। नांदेडमध्ये पावसाचा कहर, मुखेड, रावणगावला पुराचा वेढा, एनडीआरएफसह आर्मीकडून बचाव कार्य सुरू। तारदडवाडीमध्ये कमरे इतक्या पाण्यातून मृतदेह घेऊन जाण्याची वेळ, तर मुक्रामाबादमध्ये 40 ते 50 म्हशी दगावल्या। राज्यातील पावसाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आढावा। नांदेडमध्ये 206 मिलीमीटर पाऊस, 256 जण पुराच्या पाण्यामध्ये अडकले, 5 नागरिक बेपत्ता, फडणवीसांची माहिती। महाराष्ट्रामध्ये सर्वदूर मुसळधार पाऊस, नदी नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ, अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग, शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान। मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूरला 20 ऑगस्ट पर्यंत अतिवृष्टीचा इशारा। मराठवाड्यामध्ये एकूण 6 नागरिकांचा मृत्यू, नांदेडमधील 3, बीडमधील 2 आणि हिंगोलीमधल्या 1 नागरिकाचा समावेश, तर 1.25 लाख हेक्टर क्षेत्र शेतीचं बाधित असल्याची प्राथमिक माहिती, पंचनामे सुरू। राज्यातील नुकसानीचे 15 दिवसाच्या आत पंचनामे पूर्ण करणार, नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत करण्यासाठी प्रयत्नशील, घाबरून जाऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं आवाहन। मध्य भारतामध्ये कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणामध्ये पावसाचा मुक्काम कायम, रत्नागिरीमधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली, तर काजळी नदीचं देखील रौद्ररूप, किनारपट्टी भागामध्ये अलर्ट जारी। मराठा सैन्याचे सरदार रघुजीराजे भोसलेंची तलवार मुंबईत दाखल, लंडनहून ऐतिहासिक तलवार राज्य सरकारच्या ताब्यात, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोरदार स्वागत, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा। उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी एनडीएचे प्रयत्न, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना फोन करत पाठिंबा मागितला, इंडिया आघाडीच्या निर्णयाकडे आता लक्ष। बेस्ट पथपेढी निवडणुकीसाठी मतदान सुरू, ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलच्या विरोधामध्ये भाजपचं संयुक्त सहकार समृद्धी पॅनल मैदानात, उद्धव ठाकरेंची शिवसेना 19 तर मनसे 2 जागांवर निवडणूक लढवत आहे। संजय शिरसाटांचा 5000 कोटींचा भ्रष्टाचार, सिडकोचे अध्यक्षपद मिळताच ब्रिटिशांना मदत करणाऱ्या बिवलकर कुटुंबाला मुंबईत 15 एकर जमीन दिली, रोहित पवारांचा आरोप, मुख्यमंत्री फडणवीसांनी राजीनामा घेऊन चौकशी करण्याची मागणी। बांगलादेशकडून कांद्यावरील आयात बंदी हटवली, मोजके परवाने दिल्यामुळे बांगलादेश बॉर्डरवर भारतातील कांद्याने भरलेले 400 ते 500 ट्रक अडकून पडले होते। 12 ते 15 हजार मेट्रिक टन कांदा खराब होण्याची भीती। बिजनेस में एक गलती और भारी पेनल्टी, जीएसटी, इनकम टैक्स, अकाउंटिंग, इतनी झंझटों में उलझे रहेंगे तो बिजनेस कैसे बढ़ेगा? बिना गलती, बिना पेनल्टी, लेकिन करेगा कौन? प्रो मुनीम, आपका पर्सनल अकाउंटेंट, सिर्फ 65 रुपए पर डे में अकाउंटिंग, जीएसटी, इनकम टैक्स, प्रोफेशनल टैक्स, फाइलिंग, बिना किसी एक्स्ट्रा चार्जेस, सटीक, सुरक्षित, प्रोफेशनल सेवा। मैं तो प्रो मुनीम से जुड़ रहा हूँ, और आप? अभी कॉल करें 1800 266 1294 या विजिट करें promunim.com।